पुन्हा सांग. विजय चंद्रकांत दुर्गे. आपलं नंदीचं नाव काय आहे? खरगोश. खरगोश. दादाचा वेगळंच नाव ठेवलेलं आहे खरगोश. तर कसं काय खरगोश नाव पडलं? खरगोश सारखं दिसतो. अच्छा. तर हा तुमचा नंदी आहे. कोणाच्या नावाने बोलताय, म्हणजे ग्रुपच्या नावाने बोलताय की कसं काय असतंय? नाही, कैलास दुर्गेच्या नावाने. ओके. तर कसं काय नियोजन आहे आजचं? नियोजन केलंय, बघूया आता. पैऱ्यामध्ये कोण आहे का घरची गाडी? नाही, घरची नाही, पैऱ्याला पालेवाल्यांचं. दादा प्रथमच तुम्ही असे मालक भेटलेत, ते खुल्या मनाने म्हणजे पायरा वगैरे चांगला आहे. आता मी गेलो बरेच जणांचे म्हणजे मुलाखत वगैरे घ्यायला, पण पायरा सांगत नाही. पण तुम्ही एक खुल्या मनामध्ये पायरा सांगितला. काय सांगाल दादा? पायरा असं म्हणजे लपून काढवतात. काय प्रत्येकाचं सांगत नाही. तर आपल्या खरगोशचं म्हणजे नियोजन वगैरे कोण बघतंय? नियोजन आमचे पोरच बघतात. ओके. सीझनला किती गाड्या झाल्या त्याच्या? आताच काढले त्याला. आताच का? 4-5 गाड्या झाल्या. 4-5. कुठे कुठे शर्ती केल्या या सीझनला? उसटण्याला केली. ओके. इथे एक आता झाली. ओके. कोणत्या साईडशी पाला तो तुमचा नंदी? दोन्ही साईडने पडत. दोन्ही साईडशी. तसा उजवीला जास्त आहे. पल वगैरे कसा म्हणजे सुट्टीला वगैरे कसा म्हणजे मांडायला वगैरे म्हणजे असा त्रास वगैरे देतं का? शांत का? शांत आहे. महाराज लहान मुलं म्हणजे शांत स्वभावाचा आहे. तुम्ही हा नंदी म्हणजे कुठून घेतला, कसं काय म्हणजे तुमच्या दावणीला आला? ओके. दादा बघतो आपण बरेच मालक आहेत ना चाकणला जाऊन नंदी घेतात, याचं कारण काय? बाजार भरतो ना चांगलं नंदी भेटतात का? दादा तुम्ही खरगोश घेतला तेव्हा म्हणजे कसं म्हणजे दातीला होता? ओके. आणि आता म्हणजे किती दात लावलेत त्यांनी? ओके. 4 दाती. तर हा घेतला होता तेव्हा म्हणजे कोरा होता का, म्हणजे असं म्हणजे आधी पडला होता? कोरा होता का? आता तुम्ही कसं काय म्हणजे शिकवण वगैरे दिली याची? कोणता बैल टाकला होता? अच्छा अच्छा. गावठी बैला पण आहेत का? गावठीमध्ये शिकवलं. ठीक आहे, तुमचं वेळ नाही घेत जास्त. तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्याकडून चॅनल करून. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल.